परंतु त्या परमात्मा मुख्याच्या वतीने उद्या दिवशी शंकरभाऊ यांच्या घरी त्यागाचं हवन पार पडलं. त्याच्यात भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम. महान त्यागी बाबा जिंजवजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम. वाराणसी आई, त्यांना माझा प्रणाम. मंचावर बसल्यावर सगळं शेवकी गोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार. आताच माझं ऑपरेशन झालं आहे, 2 महिने होत आहे ऑपरेशनमध्ये. इथं हार्टचं एन्जिओप्लास्टी केली आहे मांडीतून, दुर्बीनं ऑपरेशन केलं आहे, वाल फसवला आहे इथं माझ्या छातीमध्ये. छताले छिद्र आहे म्हणे डॉक्टर. मला 2018पासून हा प्रॉब्लेम आहे. कोणतं दुःख सांगावं कोणतं नाही. भगवंत मला वेळोवेळ साथ देतात. हे 3री वेळे भगवंतानं मला नवीन जीवन दिलं. जेव्हा ऑपरेशन करायची वेळ होती, डॉक्टरनं अजून मला सांगितलं नाही का तुला हार्टले सुजन आहे, छताले छिद्र आहे. 2018पासून हा प्रॉब्लेम होता. माझी नॉर्मलच रिपोर्ट निघे. मग माझ्या कामामुळे दगदगीमुळे मला हा त्रास झाला. घर बांधलं त्यामुळे मला हा त्रास झाला. उचल घाल केलं, 2 वर्षे शेतीच्या कामाला गेली, त्याच्यामुळे मला हार्टचा प्रॉब्लेम वाढला होता. डॉक्टर म्हणे आता काही वाटत नाही म्हणे, हे काही गॅरंटी नाही आहे म्हणे. आता 2 वर्ष झाले तो प्रॉब्लेम वाढला होता. तर मग 4 दिवसामध्ये डॉक्टरनं मला घरी आणलं, दुरुस्त केलं. मी भगवंतानं मला एवढ्याला 24 तास इथं भगवंत होता. भगवंत नाही का 6 वाजता येईन, संध्याकाळचे सकाळचे 5 वाजता ये भगवंत. 4 दिवस भगवंत आले आणि भगवंतानं मला वाचवलं आणि लवकर मला सुट्टी दिली. आता दवाई चालू होती माझी. डॉक्टर म्हणे तब्येत कशी आहे म्हणे तुझी. म्हणलं ठीक आहे. माझा श्वास रोखते, मला दम येते म्हणे. तर म्हणे तुला ऑपरेशन करायला लागते म्हणे. ऑपरेशनाला पहिलं डॉक्टर म्हणे मला पैसे सांगितले. डॉक्टरनं पैसे लागते म्हणे, मोठा प्रॉब्लेम आहे म्हणे. आणि प्रायव्हेट दवाखाना सांगत होता डॉक्टरनं मला. मग ऑपरेशन काही केलं नाही 2 वर्षाच्या आधी. मग आता डॉक्टर म्हणे ऑपरेशन करायला लागते म्हणे तुला. म्हणे तुला हा श्वास दम येते म्हणे, पण छिद्र आहे ना छातीले, तुझं नाही हाडले म्हणजे हे नाही सांगितलं. 20 वर्ष झाली मला बंडी पडली होती छातीवर माझ्या. तर 20 वर्षाच्या बाद हे दुःख माझ्या छातीवर उमरलं कमजोरीमुळे. पण भगवंताला मी हार नाही मानली. 1 वर्ष कार्यकर्त्या काकाजीला माहीत आहे. मी कार्यकर्त्या काकाजीला समोर ठेवून, भगवंताला समोर ठेवूनच मी हे समोर पाय टाकू. आता 1 महिन्यापासूनच मला ऑपरेशन सांगितलं होतं. डॉक्टरला विचारलं, औषध घेतली. डॉक्टर साहेबांना माझ्यापाशी पैसे नाही म्हणलं. त्यांनी फीमध्ये करून देतो म्हणे. 5 लाखाची रिक्स होती हे वाली. मग डॉक्टरनं मला 1 महिन्यापासून सांगितलं, पण मी गेली नाही. मग गेली मी काकाजीला सांगितलं, डॉक्टर असं म्हणते काकाजी. मग इथं सेवक संमेलनाला गेली, काकाजीला विचारलं उद्या मी ऑपरेशनाला गेली. जेव्हा डॉक्टरनं सांगितलं त्याला, मला तर नाही सांगितलं म्हणे कमजोरी म्हणे, जीवही जाईल म्हणे आणि ठोकेही कमी जास्त होईल म्हणे. मग ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं मला. तिथं नेलं तर 3 तास लागले ऑपरेशन करायला. जेव्हा 5 नळ्या टाकल्या दुर्बीननं मांडीतून आणि जेव्हा त्रास झाला, तिथं वाल फसवला तरी मला त्रास झाला. जेव्हा भगवंताने चिल्लावली, जीव देण्याची हे होती, डॉक्टरची धांदरली, जीवन द्या म्हणे, खरंच जीव देण्याची धोकाही आहे आणि ठोकी कमी जास्त होईल म्हणून. भगवंताला आवाज दिल्याबरोबर मला शक्ती दिली, ताकद दिली. माझं ऑपरेशन चांगलं झालं. जेव्हा ऑपरेशन चांगलं झाल्यावर मला नका तेव्हा त्रास विचार ठेवल्या 2 सिमेंटच्या, तेव्हा त्रास होई माझ्या मांडीला.
याच्यामध्ये नेलं मला आयसीमध्ये टाकलं. आयसीमध्ये टाकून त्या काही इटा ठेवल्या त्या मांडीवर दुखाच्या याने. इटा ठेवलं काही इथं काही सैन नाही होय. डॉक्टर म्हणे तुझी पिकी चांगली आहे म्हणे आणि एवढा ऑपरेशन केलं तर तू घाबरली नाही म्हणे. ऑपरेशन चांगलं झालं का म्हणे तुझं म्हणे, तुला काही नाही होत म्हणे. ते रक्त गोठलं नाही पाहिजे, रक्त गेलं नाही पाहिजे म्हणून त्या इटा ठेवण्यात आलं म्हणे. डॉक्टरनं माझं ऑपरेशन 5 लाखाची रिक्स आहे म्हणे. पण 2 दिवस ऑपरेशन झाल्यावर त्यानं नका फाईन नाही ते ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन ठेवली आणि सोनोग्राफ केला. 2 दिवस त्यानं नाही का सोनोग्राफ काढला आणि मला सुट्टी दिली. माझं चांगलं झालं, भगवंतानं माझं चांगलं केलं. भगवंताची हेच कृपा आहे माझी. भगवंत मला वेळोवेळ साथ देत आहे, मला मदत करत आहे, योग देत आहे. हेच माझी भगवंताची कृपा. मला धन दौलत नाही पाहिजे भगवंता, मला फक्त सुखी ठेवा. माझं जे काही सुख आहे ते दुःख दूर करा भगवंता. मला सुजनचा त्रास आहे बाबा, माझी हे सुजन हाची सुजन माझी बसलीच पाहिजे बाबा. जसं माझं ऑपरेशन सक्सेसफुल झालं तसं माझं दुःख दूर झालं. एवढंच बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. सगळ्यांना माझा नमस्कार.